ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते। कृष्णा, किती रे कामं करतोस तरी जराही थकत नाहीस। जेवढ्या उत्साहानं तुझ्या सावत्र आईने लादलेली कामं करतोस तेवढ्याच उत्साहानं आमची भक्ती आणि सेवाही करतोस। महाराज ये रे। काय महाराज आशीर्वाद घ्यायला आलो होतो। ठाऊक आहे आम्हाला, यंदा पीक चांगलं आलं, तुझ्या मनासारखं झालं, आनंद वाटला। ईश्वराची तुझ्यावर कृपा आहे। महाराज काय हा ईश्वर असतो कुठं आणि तो आम्हाला दिसत का नाही? मला सांग, दुधात लोणी असतं ते दिसतं का? नाही महाराज। हे लोणी तेव्हाच मिळतं जेव्हा आपण दुधाचं दही बनवतो। हे दही घुसळून ताक बनवतो तेव्हा लोणी हाती लागतं। तसंच ईश्वराचं आहे। ईश्वराशी तादात्म्य पावल्याशिवाय ईश्वर हाती लागत नाही, डोळ्यांना दिसत नाही। त्यासाठी आमच्या कृष्णासारखी भक्ती करावी लागेल। महाराज कृष्णा, आमचा कृष्णा। चावल पेलो की पतिया शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेलो की पतिया शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेलो की पतिया शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेलो की पतिया शिवजी के। कृष्णा बाबा काय गोड गळा लागलाय रे तुझा। अहो बाबा, गजानन महाराजांचं भजन गाणं म्हणजे कोणाच्याही तोंडून जर तुम्ही ते ऐकलं तर ते चांगलंच वाटणार नाही का? आणि मी काय गायक आहे का? अहो त्या ज्ञानोबा माऊलींनी जसं रेड्याच्या तोंडून वेद वदवले ना, तसे गजानन महाराज माझ्या तोंडून भजन गाऊन घेत आहेत। महाराजांची कृपा आहे रे तुझ्यावर। पण तुझ्या त्या कजाग आईच्या त्रासातून ते त्याला कधी मोकळं करतील येऊ जाणे। असं का म्हणताय बाबा? किती राबून घेते रे तुला ते। सरपंचांच्या घरी गुरं राखायला जातोस तू, त्या गुरांच्या मागे धावून धावून दमून जातोस। तिथून आल्यानंतर सुद्धा घरची सगळी कामं तुझ्याकडनं करून घेते ती। अरे छोटी मोठी कामं सोड, छोटीशी चूक जरी झाली ना तरी सुद्धा शिक्षा म्हणून दिवसभर उपाशी ठेवते तुला। आणि मी तुझा बाप असूनही काही करू शकत नाही, याची खंत वाटते रे पोरा। अहो बाबा, का वाईट वाटून घेता तुम्ही? आई मला चांगलंच वागवते आणि काम करणं ही चांगलीच सवय आहे नाही का? अहो काम केल्याने माणसाची उन्नती होते असं गजानन महाराज सांगतात, ते चुकीचं आहे का? किती सहनशील आहेस रे तू। अरे कष्ट करणं आणि राबून घेणं यातला फरक जसा काही तुला कळतच नाही। किती चांगुलपणा भरलाय रे पोरा तुझ्यात। पण तुला सांगतो, हा चांगुलपणाच एखाद्या दिवशी तुझा घात करेल रे। बाबा, अहो तुमच्या मनातली भीती अगदी चुकीची आहे। अहो माणसाच्या अंगी हा चांगुलपणा असायलाच हवा। जेव्हा माणूस लोकांशी चांगलं वागतो तेव्हा माणसं त्याच्याशी चांगलं वागतात। बाबा, आई खरंच खूप चांगली आहे, तुम्ही उगाच मनाला लावून घेताय। तू आधी दूध पिऊन घे। अरे तुझी ती कजागाई जर बाहेर आली तर काय? आली तर काय? अगं बाई, दूध कोणासाठी?
कृष्णा दमून भागून आलाय बिचारा तो. बिचारा? अहो याला बिचारा म्हणायचं म्हणजे बैलाला ससा म्हणण्यासारखं आहे ते. नुसतं बसून खातो. एक काम सांगितल्याशिवाय करत नाही. सांग काम्या नुसता. खायला कार आणि भुईला भार. आणता दूध इकडे. सापाला दूध पाजू देणार नाही मी. कृष्णा बाबा मला भूकही नाही, मला तहानही नाही. गजानन महाराजांची भक्ती करूनच माझं पोट भरतं बाबा. महाराज, आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे. माझं वैभव, माझी श्रीमंती ही सारी तुमचीच कृपा आहे महाराज. पण हे एवढं पुरेसं नाहीये महाराज. अहो काय कमी आहे आपल्याला? मी महाराजांची जेवढी भक्ती करतोय त्या तुलनेत काहीच फळ मिळत नाहीये मला. शेठजी, लहान तोंडी मोठा घास घेतोय. रागवू नका. आपण महाराजांची प्रतिष्ठापना घरात न करता घराबाहेर केली. या कारणास्तव महाराज आपल्यावर नाराज असावे. काहीतरी बडबडू नकोस. मी महाराजांची प्रतिष्ठापना इथे या खडकावर केली आहे, त्याला विशिष्ट कारण आहे. महाराज ज्यावेळी माझ्या घरी पहिल्यांदा आले तेव्हा या खडकावर इथं विराजमान झाले होते. म्हणून महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मी इथं केली आहे. मूर्ख मला शिकवतोय. क्षमा करा शेठजी. महाराजांच्या नाराजीचं कारण मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, पण त्यावर काय उपाय करता येत नाहीये. मला सांगा शेठजी, मी काय करू शकतो का? महाराजांची श्रीमंती थाटाची पूजा पार पाडल्यानंतर माझ्या पश्चात कुणीतरी येऊन ही पूजा विस्कटून टाकतोय. कोण आहे ते शोधून काढा आधी. जा. जी शेठजी. वा, पूजेचा छान थाट उडवून दिलाय. पण अहंकार केवढा, अपेक्षा केवढ्या. आपण जे काही करतो त्याबद्दल अहंकार बाळगू नये, अपेक्षा ठेवू नयेत. मल्हार, तू जरी सत्कर्म करीत असलास तरी अहंकार बाळगल्यामुळे तू प्रगतीपासून दूर जातो आहेस. प्रगती म्हणजे ईश्वराजवळ जाण्याचा मार्ग, बरं का? काय हो, हा कृष्ण कसा आला नाही अजून? म्हणजे गुरं घेऊन रानात जाणार होता ना, की आज येऊ शकणार नाही असं सांगावा धाडलाय का? हो, कृष्णा आहे तो. आजवर त्याने त्याच्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडण्यात कधीच टाळाटाळ केलेली नाही. खरंच कामात वाघ आहे कृष्णा. कुठलंही काम सांगा, कधी कुरबुर म्हणून अजिबात करत नाही आणि आपल्याच घरची समजून सगळी कामं करतो. खरंच कधी कधी ना मला त्याची फार काळजी वाटते हो. त्याची तब्येत जरी बरी नसेल ना तरी कधी सांगायचं नाही. मीच त्याला विचारते, बाबा रे बरं वाटलं नाही तर सांगत जा, आम्ही औषध पाणी करू. विश्रांतीची गरज वाटली तर जरा झोपत जा. पण हा कसला सांगतोय? काय म्हणतो माहितीये? मला काय होतंय, माझ्या पाठीशी गजानन महाराज आहेत. हो, खरंच महाराज त्याच्या पाठीशी आहेत. कृष्णासारखी महाराजांवर निरपेक्ष भक्ती करणारा भक्त मी तरी पाहिलेला नाही. आईची माया लाभली नाही बिचाराला. हो ना, त्याची सावत्र आई ती अंबा त्याला सारखी पाण्यात बघत असते.
जीव नकोसा करून टाकलाय त्या पोराचा. जाऊ द्या, आपण आहोत ना. आपल्या मुलासारखी त्याची काळजी घेऊ, सगळं काही करू त्याच्यासाठी. काकू मी आलोय. आलास? अगं बाई बघ, त्यांनी तुझा आवाज ओळखला. जा, त्यांना रानात घेऊन जा. हो येतो काका. खरंच फार गुणी मुलगा आहे नाही? बोते गण गण गणात बोते, 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 गण गणात बोते, गण गण गणात बोते, गणात बोते, गण गण 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 गणात बोते, गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज मी ठीक आहे, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. पण माझ्या बाला जरा समजवा. आई मला चांगली वागणूक देत नाही ना, त्यामुळे त्याला फार वाईट वाटतं. पण मला त्याचं काही वाटत नाही. अहो माझी आई खूप चांगली आहे, अगदी तुमच्या इतकीच. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, महाराज ही कोणती लीला महाराज? अभिषेक घालतोय आम्हाला. अभिषेक? नितर निर्मळ मनाने घातलेला अभिषेक. चिंब धावून निघालो आम्ही. अरे अरे किती भक्ती करशील आमची. महाराज पण हे पाणी थंडगार आहे, मी आपल्यासाठी उष्णोदक आणू का? नको बाळा हो, पाणी थंडगार असलं तरी त्याला भक्तीची ऊब आहे. अरे बोरं खाणार का? बोरं बोरं महाराज? अरे चाखून तर बघ, शबरीची बोरं आहेत ती. गोड, मधुर, सुमधुर, रसाळ. कृष्णा, माझा कृष्णा. हरे रामा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे रामा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे. आपण महाराजांची सागर संगीत पूजा करतो ना, ते पाहवत नाहीये कुणाला, म्हणून तो हे असं दुष्कृत्य करतोय. पण काळजी करू नकोस, कळेल, लवकरच कळेल. शेठजी या कारभारी बोला. शेठजी हे भिकाजीच्या मुलाचं कृष्णकृत्य आहे. काय? भिकाजीचा मुलगा म्हणजे तो कृष्णा? हो शेठजी, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. बरं केलंस. आता पंचायत बोलवतो
आणि काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो. गेला मुर्दा स्वतःच्या घरची कामं करायचं सोडून दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करत बसलाय. येऊ दे मुर्द्याला घरात, नाही त्याला उभा आडवा चिरला तर. आई आई भूक लागली. अरे माझ्या बाळा, भूक लागली का माझ्या बाळाला? भुकेने चेहरा कसा सुकलाय बघ नुसता तुझा. अरे बाळा, वेळेवर खावं प्यावं. तो तुझा भाऊ बघ कृष्णा कसा खाऊन पिऊन माजलाय नुसता. थांब बाळा, भाजी तयारच आहे. आता गरमागरम भाकरी तयार करते. मग तुझा बा आला की तुम्ही दोघं एकदमच जेवायला बसा. काय? हा बघ, बा आलास तुझा. आओ, हात पाय धुवून घ्या. गरमागरम भाकरी करते, जेवून घ्या. मग नको, थांबू थोडा. कृष्ण आला की सोबतच जेवून घेऊ आपण. कृष्णा कृष्णा कृष्णा, हे सगळं काय मी त्या कृष्णासाठी करते काय? साधारण कदा कृष्णा कृष्णा, त्याला काय देव तेवढं कमीच आहे. बाकासूर घर करून बसलाय त्याच्या पोटामध्ये. आल्यावर खाईल तो शिळ्या भाकऱ्या ठेवल्यात त्याच्यासाठी त्या. तुम्ही या पटकन, गरमागरम जेवून घ्या. आंबा, का छळ मांडलास तू कृष्णाचा? त्याला काय वाईट केलंय तुझं? काय चांगलं केलंय ते सांगा ना. मला तो अजिबात माझ्या डोळ्यासमोर आलेला आवडत नाही. उद्या बायको करून घरामध्ये आला तर कधी आपल्याला हात धरून घराबाहेर काढेल सांगता येणार नाही. त्याच्या आधी मीच त्याचा काटा काढते बघा. असं बोलताना जीभ धजावते तरी कशी तुझी? मान्य आहे, तुझ्या पोटी जन्म घेतला नाही त्यानं, पण तरी सुद्धा तो तुझा मुलगाच आहे ना. माझा मुलगा नाही तो, वैरी आहे तो माझा. तुम्हाला सांगून ठेवते मी, त्या कृष्णाला माझ्या पोटच्या पोराचा हक्क मारू देणार नाही मी. असं कधी कृष्णा कधी बोललाय का? उलट सारखा म्हणत असतो, बाबा मला काय नको, काय नको, सगळं काय द्यायचं ते याला द्या. याला बघा बघा बघा, त्याचं नाव तरी येत आहे का तुमच्या तोंडात? सारखं आपलं कृष्णा कृष्णा कृष्ण, याचाच राग येतोय मला. आता काय सांगू? भिकाजी भाऊ, काय रे बाबा? तुम्हाला पंचायतमध्ये कृष्णाला घेऊन बोलावले. पंचायतीमध्ये? हो. का? अरे देवा, आता काय केलं असेल याने? हा काय काय रे मुर्द्या, काय केलंय तू? कशाला बोलवले पंचायत? नाही. अरे बोल की मुर्द्या, दाट खेळी बसली का तुझी? ठाऊक नाही बाब. असू चल बघू, चल चल चल. मल्हारराव, तुमची कैफियत मांडा. सरपंच, हा तो नतद्रष्ट कृष्ण. कृष्ण कसला कंसाचा आहे तो. मी केलेली पूजा उधळतो. मी रोज नित्य नेमाने गजानन महाराजांच्या मूर्तीची सागर संगीत पूजा करतो, अगदी जराही हात आकडता न घेता. पण याच्याने ती पाहवत नाही. पण ती माझी पूजा हा माझ्या अपरोक्ष जाऊन उधळतो आणि महाराजांच्या चरणी रानटी फुलं वाहतो. अरे कृष्णा, हे खरं आहे का? काका, शेटजींनी प्रस्थापित केलेल्या मूर्तीची मी देखील पूजा करतो. पण गजानन महाराज हे माझे देव आहेत आणि देवाची पूजा करणं हा गुन्हा आहे का? अरे गुन्हा नाही कसा, गुन्हाचा आहे तो. तू निम्न जातीचा आहेस आणि महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्याचा तुला अधिकार नाहीये. तुझी नुसती सावली जरी पडली ना मूर्तीवर तरी त्याची विटंबना होते. शेठजी, माफ करा. माझ्या लेकराच्या हातून अशी चूक पुन्हा कधी होणार नाही. एक वेळ माफी माग. कृष्णा, माफी माग शेठजींची. माफी माग म्हणतो ना. माफी बिफी काही नाही. अरे तुमच्यासारख्या लोकांना वाईट टाकल्याशिवाय तुमच्या आकल्या ठिकाणावर यायच्या नाहीत. तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय हे भक्तीचं भूत तुमच्या मानगुटीवरून उतरायचं नाही. सरपंच, आता तुम्हीच काय तो न्याय द्या. भिकाजी, मल्हारराव हे गजानन महाराजांचे मोठे भक्त आहे. तुम्ही आणि तुमचा मुलगा कृष्णा याच्या पासंगाली पुरणार नाही. मल्हाररावांसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भक्तांनी मांडलेली पूजा उधळणं हा अक्षम्य गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी
हे गाव तुम्हाला वाईट टाकत आहे असं ही पंचायत जाहीर करते आहे.